आराम खोऱ्याचा बंदोबस्त तर केलाच पाहिजे. आले माझ्या लक्षात माझी मानलेली बहीण राज्याची हिलाच बोलावून विचार करूनच त्याचा शेवट करावा. बस पुन्हा आवाज ब्राह्मण पत्नी आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांतून मला एक मुक्ती प्राप्त आहे. माझ्या सणातून सदैव अमृतार आवाज असतात. आवाज रसिक बाबा प्रेक्षक हो, शेवटी ह्या सुंदर स्त्रीला त्या यशोदाबाईवर घोळा घालून त्या नवजात बालकाला आपल्याकडे दिले नाही. शेवटी सुंदरची अचानकपणे आपलं रूप धारण करून मायावी राज्य
हा कोंबड्याने गाव जागला पहाटेच्या पारी आरवला पहाटेच्या पारी आरवला
रसिक हो, आमच्या या गवळणींसाठी श्री सालबाई मित्र मंडळ थेराडेवाडी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वेश गुरव, हरेश गुरव, प्रिया गुरव यांच्याकडून 501 रुपये, संतोष बबन निकम यांच्याकडून 51 रुपये, श्री सालबाई मित्र मंडळ थेराडेवाडी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही हौशी कलाकार कमल मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. अशा त्याच्याना दाग द्यायला आहे का ग कोण वाली? आपणच म्हणजे सर्वांनी मनावर घेतलं तर काय होणार? बरोबर आहे तुझं. आपण बोलतो या प्रेक्षक वर्गाचं काय? प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्यासोबत. असं नारासामान्य वाद ना होय बरोबर थोडीशी आताच्या माणसाला लक्ष आहे कोणतं झाडं लागत नाही. पण आता वैवंश होतेसाठी त्याच्या आधीच येते आदत काठी. हो ग, आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका वाढवायची आणि आता काही वेगळंच बघ. हो ग, पण परिस्थिती थोडीशी बदलते. लोक श्रीवाचं जेवण खायला पसंत करतात. नाचणीच्या बाटलीसाठी लोक तरसतात. आताची लोक नाचणी विकत घेतात. पहिल्या सारखी शेती करत नाही. जर आणि तर याची परिस्थिती डोळ्यासमोर आलीच असते. अगं हो, पण याच्या पुढची वाट कुठून आली कशी? मला तर गोळी जायची नाही. आता त्या रेडिओ बोलवावं लागेल. हॅलो कर हॅलो मावशी अगे मावशी नाही रे मावशी अगे मावशी. कोण ग? अगं मावशी राधा. राधा, हो मावशी. काय झालं तुला सकाळी सकाळीच बोंबलायला? अगं मावशी येते ना बाजाराला. बाजाराला जायचंय? हो मावशी. मग आलेच. रसिक हो, आपल्या समोर येत आहे आमची लोकप्रिय मावशी. या मावशीने जिल्हास्तरीय नमन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अशी आमची लोकप्रिय मावशी. नवा गंध, नवा आनंद, दररोज सुखाला स्पर्श. नवा गंध, नवा आनंद, दररोज सुखाला स्पर्श. आता मावशीच्या येण्याने होईल तुम्हाला खरंच हर्ष. होईल तुम्हाला खरंच हर्ष. येत आहे. धन्यवाद मावशी. मावशी का झाला बाजा
अजिबात नाही. गरम होत आहे. गरम होत आहे. काय सगळं बरं आहे ना? बरं आहे. झोपलेत का? नाही. तुम्ही याची वाटच लागतात. नाही ना. मग असे आडवे का झालाय? उचलून न्या. उचलून घेऊ. बरं जरा यांच्याकडे बघते. तर माझ्या नावाने मोमबत्ती. बाय 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 बाय. माझी सोना, माझं पिल्लू. कोण आली एवढी माझ्या तोंडात मुंगी आणणारी? बसली नाही तिची बाप्पा. खेळणी कोणाला बोललीस? तशी मी आहे अजून चढली ताट. तशी मी आहे अजून चढली ताट. माझं वय झालं नाही अजून ताट. परत जर बोललीस खेळली तर घशात झाले सगळे ताट. बरोबर आहे. त्या गडबडीने कशाला मला बोलावलं? आम्ही पण मथुरेच्या बाजारात चाललंय. मग जायचं ना. मावशीकडे यायचं असं ते नाही तर नुकी होता. ठीक आहे. हे मावशी काय आहे? काय जर माझ्यासोबत बाजारला यायचं असेल ना तर माझ्या सगळ्याची मान्य करावी लागतील. आले वटीवर, आणले वटीवर. हा बरोबर आहे. बाजाराला जायचं खरं आहे का? हे दिसतंय ते दिसतंय मलाही आणि यांनाही दिसतंय ना. बाबा नाही ना आले. ओके ओके.
बरोबर आहे. म्हणजे ते नेसलंय, आम्ही पण घेतलंय काय? माझे तुझे बाई ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुझ्या माळाची मी आवडी कशी वर देऊ? अरे राधाबाई, मावशी. काल सकाळी यमुनेची वाट भरले पाण्याने हो चालेल. आता हिला त्या नदीच्या पात्रात पाणीच मिळणार ना मावशी. पुढे मावशी सांग. काल सकाळी यमुनेची वाट भरले पाण्याने गडबड केली या वेळेने मी वाचलंच आहे. वाट भरले पण वेळेने हो मावशी. त्याच्यामध्ये जास्त पाण्याने दिसलेलं मावशी. जेव्हापासून माझ्यासोबत बाजाराला येते ना नेहमी त्याची कट जरा मागं होत आहे का? अहो हिरा रे सांगते तुम्हाला म्हणून सांगते मी माझी हिरा तुम्हालाही सांगते बरोबर आहे. मी माझी हिरा तिचं पहिलं लग्न झालंय बरं का दादा. तिचं पहिलं लग्न झालंय. ती एवढी वाचकट आहे ना म्हणून तिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार. लहान करायचं नाही. अरे बाळा तुझं वय काय? करतोस काय? करतोस काय? या माझ्या हिरेच्या अशा कोणत्या नदी नाहीत जशा की आताच्या पोलीसच्या आहेत. काय काय पोलीसच्या नसतील पण काहींच्या असतात. बरोबर ना? अट क्रमांक 1 अट कथा अट क्रमांक 1 मराठ डबड माझे छाप. आता ही अट आहे की नाही? आहे तो लहान आहे अट आहे की नाही? हा ही अट आहे ना? आता तुम्ही माझ्यापेक्षा 4 महिने जवळजवळ 10% जास्त बघितले. आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्तच माहिती आहे. घरात दबड म्हणजे काय? चिंपट. नाही काय आमच्या ताई तुमच्या काय अटी आहेत का? दबड म्हणजे काय? जर घरात म्हातारा म्हातारी आहे का? अट क्रमांक 2 मुलाचं स्वतःचं मुंबईत घर आहे का? अट आहे का? काय म्हणतो? अरे दादांनो याला उचलून द्या. तुम्हाला जर माहिती असेल तर ह्या दादांना विचारा. परत्याला घडला. मुलग्याला सरकारी नोकरी आहे का? तुला पण आहे. फिंगर गोली. जर ह्या अशा अटी आहेत पण माझ्या मुलीच्या अशा कोणत्या अटी नाही? तिला फक्त नवरा साधा आणि सरळ पाहिजे. आता अगं बाजारात जायचं की नाही? अगं मग काय देते सांगितलं नाही. सांगे बघ तू सांग ना. खोट्या कोंबड्याची बाग तेव्हा आधी मला सांग. बघा ही माझी हिरा अजून कोंबड्याच्या बागेबरोबर उठते. खोट्या कोंबड्याची बाग तेव्हा आधी मला सांग. गोट्यात जाऊन पडली गाई वाचवायची. त्या गोट्यात जाऊन तुला काही वाचून भेटणार ना? हे पुढचं ऐकून तर घे. अजून पुढे ते काका कंटाळ येते. सांग सांग. काय कंटाळलो? गोट्यात जाऊन पडली गाई वाचवायची गाठ म्हणून तू आणलंय दुधाचे वाट. म्हणजे तू दूध आणलंय पण ते तुझ्या घरच्याच जायचं आहे ना? खायच्या तर नाही घेतलंय भाड्यानं. अहो सरकार हाय कितन कितन काय घेतलंयस काय बाजाराला? बरं ठीक आहे. अगं हे आम्ही नाही जात काय घेतलंस ते सांग बाजाराला. हा बाई तुझाच नव्हे आम्हा साऱ्या गवळ्यांचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. आणि तुझा एवढा आवाज येतोय का कमी? आता खेळाडू साहेबांनी मस्तपैकी चिकन मिळाली. दोनदा जेवले बघितलं मी स्वतः. आणि एवढा का बारीक
बाय 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 माझे सुंदरा नाही सुंदरा काय घेतलंस काय बाजाराला मागचे मी बघितलं तू शॉर्टकटच मारलायस सुपासारखं तसा प्रकार नव्हे या साऱ्या प्रकाराकडे बघून हा प्रकार जास्त उलटतोय चमेली वाटते का चंपा चमेली वाटते का तर ही माझी चमेली नाहीच आहे माझी फुगेली अहो फुगेली बाई जमिनीला काय म्हणा फुगेली म्हणा चमेली म्हणा काय घेतलं काय बाजाराला शिबी घेतलाय नवडी सारखी हाल पाहती कोणी बोला बोला अगे मावशी आमच्या या लोकप्रिय मावशीने नाव घेण्यासाठी या गुतांबे गावचे माजी सरपंच आणि शिवसेना शाखा प्रमुख आमचे मित्र रवींद्र कांजवे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मावशी देखील त्यांचे छान सांगा एकदा रवींद्र कांजवेंचं छान असं नाव घे. तर चौथेरी वाड्याला 7 खांब चौथेरी वाड्याला 7 खांब दशरथाच्या पोटी जन्मले राम गेले 15 रुपये आणले 15 राम गेले 15 रुपये आणले 15 नाही 15 साडी ओळवलीत मोडली खडी नेसली साडी लवकरच आले उतंबे या गावी कमरेला किल्ल्या उघडलं दार आता पडले इकडे पाऊस नको कमरेला किल्ल्या उघडलं दारा शेजारी कपाट शेजारी पाठ काठेवर गादीवर उशीवर परत पराठीत वाटेत तू तुपासारखं आमच्या सरपंच साहेबांचं लादले या दोघांचा जोडा तिथे सदा बहादा पण सरपंच साहेब तुमच्यासाठी काय मुगडा आहे माझ्या हृदयाचं दार. बाबाई सुर्वे नाव घेण्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बाबाई सुर्वे वयस्कर आहेत म्हणतात त्यांच्याप्रमाणेच नाव घेते. तर शिवरायांचा स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम राजाराम राजांचे थोरवे आणि तारामचे गोडवे गोरपडे बंधू थोरते अहो गोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुराबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि बाबाजी साहेब तुमच्यासारखे रसिक जन आहेत आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान आम्हा कलाकारांचे आता चला तर माझं काय मिळीचं तेरे साहेबांना माहितीच आहे नेहमीचं कशात काय आणि पाठ्यात पाय माझं
माझ्याशी? बरं ठीक आहे. पोरीनो, बाजाराला जायचे आहे वळणाची वाट. बाजाराला जायचे आहे वळणाची वाट. माझ्याकडे आहे का? आता करूया ना शिवणार घाट. पण हा यमुनेचा घाट फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपते हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग.
इंजिनियर 101 रुपये, ईश्वरी आलिमकर 201 रुपये, TCC कुतांबे गुरववाडी मराठवाडी यांच्याकडून 1111 रुपये. या सर्व बक्षीस दात्यांचे आम्ही हौशी कलाकार नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. यशोदे चामेला गोकुळाचा मुरली वाला गोळा दे वकी उदरीचा कुंजवनात वाढला गोळा दे वकी उदरीचा कुंजवनात
यशोदे चामेला लाडला गोकुळाचा मुरली वाला. रामाचा संपल्यापासून पृथ्वीवर मोठे दूध वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर नाचू घालू लागला. तेव्हा पृथ्वी माता गायीवरून घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू कंस पृथ्वीवर नाचू घालत आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, काळजी नको करू, मी देवकीच्या पोटी आठवतात घेऊन कंसाचा नाश करेल. तोटम्या ठेवतात श्री भगवान बोला कुंडली कवरते. हरी विठ्ठल. प्रभू, त्या कंसाची घोट कशी मोडायची आले लक्षात. मथुरे जाण्यासाठी बंद केले पाहिजे, मग तर आपल्याला चालून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा ए सुदामा. आलो रे देवपाल. काय देखत आहे स्वस्त 108 मेळा ताटपटकन मथुरा नक्की जातात. त्या जगता आपल्या मुळात राहायला पाहिजे. ही कामगिरी जो नव्यानं संपवत आहे. येतो मी. आज काय बाबा खरं दिसत नाही. अरे पण देवबाप्पांनी सांगितलेली कामगिरी आपल्याला फार पाडलीच पाहिजे. कामगिरी ऐकले बाप पूर्ण कामगिरी होणार नाही म्हणतेस की काय? अरे गवळणी किती आहेत? अरे हो 16 सहस्र 108 गवळणींचा मेळा आहे. आणि आपण दोघे जण त्याची काय कामगिरी पार पाडणार? अरे पण देवांची आज्ञा आहे. देवांची आज्ञा आहे ते पण म्हणतो बरोबर. अरे पण घाबरून जायचं नाही. मग याच्यातले घेऊया का दोघं दोघं? आपला बोबड्या आहे ना बोबड्या, त्याला आवाज देऊया. अरे हा आपला बोबड्या तो कामगिरी 100% करणार. करणारच. पण तू त्याला पटकन बोलावून घेऊ, उशीर नको करू. जवळ असेल काय रे? जवळ असलाच पाहिजे. गरज आहे त्याची आता. आवाज तर देतो. आवाज दे आवाज दे. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे पाहिले तुला काय अरे बोबड्या लवकर ये लवकर. अरे बाबा कपड्याला बोलवतोय कपड्याला बोलवतोय. अरे बाबा बोले तुमच्या नंतर तातलवाडीला आलो. पलगेला घेऊन तातलवाडीला. आता म्हणतोय काय म्हणते आपली ताबू काय म्हणतोय? तू ताबू काय आलो पलगेला पण बरोबर. गाई सोडी राणी वडी सुदामा सोडी राणी गाई सोडी राणी वडी सुदामा सोडी
अरे काय नाही करत. अरे लालाची गाय ना लालाची अरे लाला कोण अरे बाबा लालाची गाय अरे त्याच्या लाडाची म्हणते. त्याच्या लाडाची गाय काय शिकून काढलंस गायला. अरे बाबा लाता मारते आमच्या लाता काय अशा लाता मारते अरे तो पडत मग त्याला पुढे काढली. अरे पत्ती गाय नाही बाबा तू झाले कुठनं आणलेस. अरे बाबा तुला काय सांगू कुठलं गाय आणली ती त्याला चौकास बोल चुकी उडते. अरे जवळ खालक्यातली गाय नाही तू झाली कुठली आहे. अरे बाबा इत्तलपुंदी हे, कुठे इतर पुंजी आहे. अरे बाबा इतर पुंजी नव्हे इतर करायचे असेल. अरे बाबा तत्ता इत्तलपुंदी त्याची भाषाच त्या भाषेत हात तसंच आहे. इतर पुंजी तर इतर पुंजी. अरे बाबा ह्या कोणाला नाही झाला त्या गायचा तुला काय सांगू ए मला तुझा लिहा हा कितवा कोल तुला माहिती आहे काय 21 कोला झाली जीवाला 21 कोला या जीवाला 21 बोरा झाले. 22 ऐक का याच्यात. अरे बाबा अरे हा 22 हा 22 बोल हा 21 वा कोल हा 23 आहे का. जन्माला आला 21 कोल कसा आलाय बघू ते. हा खरोखर जन्माला आलाय. अरे हा नेपाळीचा आहे. हा नेपाळी आहे. गुरखा अरे बाबा त्याच्या जन्माची कहाणी तुला काय सांगू अरे हा याला जन्माला आला ना तेव्हा मी याला मिशी सकट जन्माला विशेषकडे झाला जन्माला. बोल नावते हा कोण जरी तुला दिसला असला ना तरी मेल्याचं कर्म चांगलं नाही त्याला खोट्या कर्माचा एक नंबर जातो. अरे एवढ्या लहान वयात. अरे लय कर्म खोटा तुला काय सांगू अरे करतो तरी काय. करतो म्हणजे काय मेलेला काय तुला सांगण्यासारखं नाही वाईट वाईट सगळ्या गोष्टी करतो म्हणजे तू मला सांग एवढा टाइम होता कुठे वरच्या लाडात गेला होता काय अरे पण मेले एवढा टाइम काय करीत होता सकाळपासून एवढं ऊन बघ किती झालं तर हा तू एवढा टाइम काय करीत होता. त्याला वाघ दिसला. त्याला वाघात बघितला. अरे मेला रोज नाना दाखतो हा. ना मेलेला दिसला असेल वाघ मग काय केलं काय तू हा फुलं गेलात वाघाच्या वाघाच्या फुलं गेलात आणि काय केलं भेला दिसला आणि मग काय केलं फुलं फुल बघा घेण्यावरच मग काय वाघ कुठं होता तो अरे बापरे बोल माझा भेड्यावर खाली आणि वाघ खाली मग काय केलं काय फुलं काय झालं काय म्हणतो मला म्हणतो मेल्या काय शेडा आहे काय वागलं तुझ्या काय पण फेकतोय. बापूस आला होता कधी लग्नीच्या झालं काय केलं काय अरे बापू लगेच बंद करून मग काय झालं तुला आणि मग काय झालं तुला खाली उचलला लगेच आणि मग काय केलं असं तुला गाड्या फूट टाकून दे. गायला व्यवस्थित गोट्यात बांध हे तुझ्या त्याला गाय पण बसतो
म्हणजे त्याला ऐकतच नाही. आणि हा गाडा बोल पण बरोबर आहे. अंडा कोण थंड या पोलांना माझ्या तोंडाला काल फाटायला गेला. खाली तर सोड, खाली तर सोड. काय केला आणि काय पण काय केला म्हणजे काय आज मी नव्या जन्माचा जगलो तुला काय सांगू काय म्हणतोस काय काय सांगू अरे काय करायचं बरं गेलेला बरेच दिवसात सासरवाली लक्ष ठेवलं अरे बाप तुला काय सांगू बरेच दिवसात सासरवालीला गेलो त्या कोणाला पण घेऊन गेलो आणि बाबा बरेच दिवसात सासरवाली गेल्यानंतर मामी माझी खुश झाली. काय म्हणतो अरे मी पण खुश झाली. अरे एकदम खुश झाला अरे दोघीला एकदम खुश झाल्या. आणि तुला सांगतो सकाळी उठल्यावर काय म्हणतात माहितीये काय आम्ही काय म्हणते माहितीये काय आता आलं होतं गुलाब खोला त्या पाहुण्याला गुलाब खोला सांगतात काय करायचं चांगलं म्हणजे काय आणि उठल्या उठल्या काय म्हणतात माहितीये काय आम्ही काय म्हणते पाळला झाला रे पाळला तोंडावर पडला. आता भुके का ना तू उडून उडे का आणि सांगतोय भुके का नाही साला सांगतो का तुला मेल्याचा कल्म धरून आहे कसा काय मेला जन्मात माझ्या पोटात. अरे पुढे काय झालं सांग. अरे बाबा दोघींनी काय सांगत माहित आहे काय आम्ही म्हणते काय माहित आहे काय मला पिटिया खावता वाटणार आणि मेवणी काय म्हणते माहित आहे काय अरे म्हणते मला मोर खावती वाटते. आता म्हणते या दोघींना काय करू अरे बाबा सकाळी गुलाब खाल्ल्याबरोबर त्या मेल्या पोराला घेतला आणि बाबा जंगला गुलाब खोली 50 हात धोला आणि सोडाली सोडली आणि लहानात गेली ना मेला पोरगा नुसता वनवाल लागल्या लहानात गेले. अरे बाबा लहानात फिरल्यानंतर आणि काय झालं माहिती काय त्या मेल्याला मोठं एवढं कालवं दिसलं. अरे मोठं कालवं दिसलं म्हणतो बाबा हाल कसला घर अरे म्हटलं मेल्या घर नव हा कालवा आहे. आता म्हटलं आम्हीचं पण काम झालं आणि माझ्या वेळीचं पण काम झालं. अरे बाबा ह्या झाडाखाली बसवून ठेवला. अरे बाबा काय अरे पण ऐकलं का अरे धावत पलत घरी आलो. मेवणीला म्हटलं आता तुला मध मिळतं. दोघी पण एकदम खुश झाल्या. मग काय दोघींना म्हटलं आता आणायची कशात दोघींनी एक बालदी घ्या मामी तू एक बालदी घे मेवणी तू एक बालदी घे. बाबा धावत पलत घरात पलत आली ना. अरे बाबा दोघींना घेतल्या परत ताण्यात आलो आणि लहानात आलो तेव्हा ह्या मेला कोणाला बघितला पहिले हा मेला बसून आहे काय झाला खाली हा मेला बसून कसला तरी विचार करी अरे भावा ह्या मेल्याला सांगितलं तू झाडावर बोलतो वाट दिसला तेव्हा मेला आणि मेला काढाय काय चाललं नाही काय पुन्हा मेल्याच्या डोक्यात काहीतरी मी त्याची खोटी बुद्धी ती मग बाबा काय करणार मी वरती कथा बघा ढालावर चढलो बाबा त्या कालव्याच्या जवळ गेलो आणि ह्या मेल्याच्या तोंडाला आग लागली. ह्या मेल्यात काय केला एक दगड घेतला आणि त्या कालव्यावर मारला. कालव्यावर मारल्यावर सगळी मजा झाली. सगळी मारला
होती ना सगळी माझ्या अंगाला झालं असली. अरे माझ्या अंगाचा नुसता हुंडक झाला. एवढं कान मारतू. अरे बाबा सगळीकडे चावली. सगळीकडे चावल्या. अरे बाबा त्या झाडावरच मी हकेरा मुतेरा जाम हकेरा मुतेरा झालो. अरे बाबा पहिल्यांदा मी हकेरा झालो. हकेरा झाल्याबरोबर खाली मामी होती. तिला वाटत पाठोपाठ मी मुतेरा झालो. अरे मुतेरा झाल्या मेवणीला त्या वाटलं मग वाटतं खाली पडून काही सांगू नकोस गंमत आली तशी गंमत जाऊ दे. तू मला इथं कशाला काय एवढी कामगिरी आपल्या सुकृष्ण पप्पा छोटीशी कामगिरी सांगितली. काय म्हणतोय कामगिरी मोठी आहे. 108 गवळणीचा मेळा. 108 कोण नाही मेला डोबरा. अरे 108 गवळणीचा मेला दबाव तो थाटमाट करून मथुरा नगरी चाललाय. काय म्हणतोय तो मथुरा नगरी न जाता आपल्या बरोबर देव पप्पांचं म्हणणं येतं बरोबर आहे. पण रवलं हाय कुठं दाखव लवकर. मला भूक लागली. यांच्या बोलवला तुला घरी दूध लगेच
कृपया जरा शांतता राखा. तुमचं मनोरंजन नक्कीच होणार आहे. मी काय म्हणतोय अरे मार अरे फुटलं विपत्तीत बघतोय मार कसा फुटला मार कसा फुटला काय मावशी लाज लज्जा शरम सर्व काय आहे मी काय म्हणतो म्हणजे ये मावशी. सागर सुतार, अक्षय गोडेकर आणि विजय वाडकर या तिघांचं नाव घ्यायचंय बघ. सागर, अक्षय, विजय. सागर, अक्षय आणि विजय बरोबर ना. तर नदीच्या पात्रात बसून आपण चौघांनी वाळू चालू. नदीच्या पात्रात बसून आपण चौघांनी वाळू चालू. आणि अक्षय, विजय आणि सागर नंतर बेटा आपण WWE खेळू. तसे विलास फेराडे यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे. नाव आहे का? तर नाही काय म्हणता विठ्ठलाचा करते धावा, विठ्ठलाचा करते धावा आणि चंद्रभागेला चालतात नावा आणि आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी काका शिंगणापूरला गेले बरं का. आधी शिंगणापूरला गेले महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी. अशी असते प्रत्येक घरातून कहाणी. खूप खूप मोठं नाही मोठेच सापडले नाही पत्र म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात खाऊन ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात खाऊन ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि काका साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. आम्हा कलाकारांना अरे हे काय काय म्हणत होता काय होता तुम्ही तू आम्हाला सांग तू आली कुठं आणि जाणार कुठं. अरे मी आले गोकुळातून आणि जाणार थेट मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. प्रतिबंध आहे मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. दुसऱ्या मार्गाने तुम्ही देवाचे सौंदर्य असाल पण मी विश्वासच कसा देऊ तुमच्यावर. विश्वास म्हणजे कुठून हवाय तुला हा काय जा घेऊन ये. कुठला विश्वास दिला बघितलं बघितला कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाढली. कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाढली. तुझी वाट
आता नेलेला काय सांगायचंय बोल. माझं नाव घ्यायचं. बरं बाबा घे. काय मेल्याचं लाड शिकून घे. अरे अजून आणि म्हणतोय नाव घे. बरं ठीक आहे ये बाबा. मुंबईला जाताना लागतोय चेंबूर. त्यामध्ये घातला. हो आहे. मावशी तुझं नाव घेतो माझं. अरे तुला यांना घेऊन यायचं ना. अगं अरे बापरे. आता म्हणतो माझं नाव घे. हे आता त्याला भीती आली त्याला भीती निघाली. आरवलीत ते कुचांब्यात रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. रस्ता बघितलायस ना कसं आहे. खड्डे आहेत ना म्हणूनच म्हणते आरवली ते कुचांब्यात रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. आणि छोटे सरकार तुम्ही आहात एक नंबरचे. घाबरे घाबरे. तुम्हाला काय खायचं म्हणजे पाय टाकला पाहिजे मला ना. बोले मावशे बोला बोला. आता आमच्या कायद्यानं आणि देव पंपांच्या हुकमानं तुला इथं बसावं लागेल. बसावं देव पंपांच्या. बरं ठीक आहे. एवढंच आहे ना. अरे पोरीनो. अगं यांच्या कायद्याने कशाला चालू चालू काय करणार आहे. मावशी थोडीफार विश्रांती घ्या या वृक्षाखाली. मावशी मावशी पण आहे. चालू चालू नुसते थकवा आलाय. असं म्हणतोय राहू बाबा. चल 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 अरे बापरे त्या लवलनी बसल्याची काय पहिले आता बघून घेतो. हाय बोंबडीराव. हाय 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 कसं काय हाय. सगळं एकदम बरोबर पण तेराडे साहेब म्हटल्यावर तेराडे साहेब आहेत म्हटल्यावर सगळं बरोबर असणार. सगळं बरोबर. होय ना. बरोबर. आता तुमचं इथे काय हाय. माझं इथं काय आहे मावचे मला सांग. ह्या सगळ्या लवलनी बसल्या बरोबरच आहे. तुला बसायला काय झालं. अरे बापरे. म्हणजे घोडं इथं अडलंय. इथं आणलंय बोल. अरे पण तुला किती वेळा सांगितलं मला बसता येत नाही. तुला बसायचं काय की नाही मला सांग. अरे बाबा मला बसता येत नाही तर बसू कुठून. नाही तुला बसावंच लागेल. अरे बाबा जा रे. काय नाही तुला बसावं. Thank you.
रुधिरा, तुम्ही आला कुठून आणि जाणार कुठे? मी आलेलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेला प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाने वर करून तिथे भगवान उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग मार्ग कसे असतात? बाई पद्म, बेबी हिरा, वसुमित्रा, सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. हे बघाने खरं आहे. जेव्हा वाद्याच्या घोड्याने दुर्ला उचलला, सरलंकार कुंडला बनवून ठेवला आणि वाटवत मृत्यूजन्म धारण केला आहे. आपली ओळख सांगा. ऐकतर राधे.
वर्धन देवी प्राथमिक रूपी भजन आज एकाएकी बंद का झाला काय खरं असं सांगायला त्या धंदाच्या खात्यानेच काहीतरी जगावरती नाही उत्तर राक्षसेला पाठवून सुद्धा याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्वतःला युक्ती शोधून काढली पाहिजे. समजलं आज लक्षात या आपल्या भगवानाने एक मोठा यज्ञ सोहळा पार पाडला आहे. आणि त्या यज्ञ सोहळ्यासाठी कृष्णाने बलराम यांना निमंत्रित करावं. मग पाहतो हरामखोर कसा माझ्या गावातून सुटतो ते. ही कामगिरी अक्रूर मामांवरती संपवली पाहिजे. अक्रूर मामा बोला मधुरेच्या प्रजापती कौतराज यांच्या चरित्रावर आशीर्वाद असो अक्रूर मामा. महाराज आम्हाला एका ठिकाणाचे कारण अक्रूर मामा आपल्याला बोलण्याचे कारण म्हणजे एकच आहे. आम्ही आपल्या राजवाड्यामध्ये एक यज्ञ सोहळा पार पाडणार आहोत. या यज्ञ सोहळ्यासाठी आमचं लाडकं भाचं श्रीकृष्ण बलराम यांना तुम्ही निमंत्रित केला. ही कामगिरी आम्ही तुमच्यावर संपवत आहोत. महाराज आपलं काम झालं तुम्ही समजा. अक्रूर मामा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आपल्या राजवाड्यातील सर्व दुकांना इशारा द्या आणि यज्ञाची जय्यत तयार करायला सांगा. ठीक आहे मला घेतो आम्ही. ठीक आहे. म्हणजे माझ्या लाडक्या परमात्म्याचा वध करायचा कटत नाही. पण माझा परमात्मा श्रीकृष्ण यांचे सारे डाव आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. जान उद्या आहे. जान निमित्तानं तरी माझ्या श्रीकृष्णाची भेट होईल. चला चला तर गोकुळामध्ये. तुमच्या
श्री सालबाई मित्रमंडळ हेराडेवाडे याचकडून खास घोडा नृत्यासाठी 101 रुपयांचा पारितोषिक आणलं आहे. धन्यवाद. हे रे बादशाह, हे माझा सिंह.